iSmart कोचिंग, टेक्नोटच ऑनलाईन ट्रेनिंग या उपक्रमाअंतर्गत शिक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना जे तंत्रज्ञान वापरावं लागतं त्याचा आपण अभ्यास करत आहोत आणि शिकवण्याच्या प्रक्रियेतील ICT टूल्सचा प्रभावी वापर कशा पद्धतीने करता येईल त्याचाही अंदाज घेत आहोत. क्लासरूम म्हणजे काय? तर गूगल क्लासरूम याचा अर्थ एक डमी क्लासरूम किंवा डेमॉन्स्ट्रेटेड क्लासरूम जो गूगल या सॉफ्टवेअर कंपनीने लॉन्च केलेला आहे. या गूगल क्लासरूममध्ये आपल्याला ज्या पद्धतीने वर्गामध्ये आपण प्रश्नोत्तरे करू शकतो, मुलांना प्रश्न विचारून त्यांच्याकडून उत्तर मागून घेऊ शकतो, त्यांना प्रश्नपत्रिका देऊन त्यांची परीक्षा घेऊ शकतो, त्याच पद्धतीने त्यांना होमवर्क किंवा असाइनमेंट्स देऊन त्यांना अधिक अध्ययनासाठी प्रवृत्त करू शकतो. हे सगळ्या गोष्टी गूगल क्लासरूममध्ये येतात. गूगल क्लासरूममध्ये एक गोष्ट करताना थोडा त्रास होतो, ती गोष्ट म्हणजे आपल्याला डायरेक्ट लेक्चर किंवा वर्गामध्ये जे आपण समोर उभं राहून मुलं समोर बसलेली असतील तर तो जो शिकवण्याचा प्रकार आहे तो डायरेक्टली करता येत नाही. त्यासाठी आपल्याला एखादा व्हिडिओ किंवा एखादा डॉक्युमेंट लॉन्च करावा लागतो आणि त्यामध्ये सर्व माहिती द्यावी लागते आणि हा व्हिडिओ आपल्याला अगोदर तयार करावा लागतो आणि त्या व्हिडिओवर किंवा त्या लेक्चरच्या व्हिडिओवर आपल्याला मुलांना प्रश्न विचारता येतात. मात्र असे प्रश्न हे डायरेक्ट फेस टू फेसही विचारता येतात. फेस टू फेस याचा अर्थ की आपण एखादी जर क्यूज तयार केली किंवा अशी प्रश्नपत्रिका तयार केली की जी प्रश्नपत्रिका उघडल्यानंतर विद्यार्थ्याने प्रश्न सोडवायचे आहेत आणि ती प्रश्नपत्रिका बंद करताना ती परत एडिट न करता किंवा त्याच्यामध्ये दुरुस्त्या न करता विद्यार्थ्याला त्या प्रश्नांची उत्तरं बरोबर आहेत की चूक आहेत, किती मार्क्स मिळालेले आहेत, हे लगेचच्या लगेच आपल्याला असेस करता येतात. आणि त्यामध्ये जसं आपल्याला परीक्षा घेताना पेपरचं टायमिंग ठरलेलं असतं, एखादी परीक्षा 1 तासाची असेल, 2 तासांची असेल, 3 तासांची असेल, तर तेवढाही वेळ या पद्धतीच्या गूगल क्लासरूममध्ये परीक्षा घेताना आपल्याला ठरवून देता येतो. आणि अशा वेळेला जर वेळ ठरवून दिलेला असेल आणि त्या वेळेसाठी आपण नंबर ऑफ क्वेश्चन्स विचारलेले असतील तर जेव्हा वेळ पूर्ण होईल तेव्हा ते क्वेश्चन्स जरी अटेम्प्ट करायचे राहिले असतील तरीही वेळ पूर्ण झाल्याने परीक्षा बंद होते आणि जेवढे प्रश्न विद्यार्थ्याने अटेम्प्ट केलेले असतील त्याचंच फक्त इव्हॅल्युएशन होतं आणि तेवढे मार्क्स विद्यार्थ्याला दिले जातात. हे मार्क्स देण्याची ही प्रक्रिया आहे ती लगेच सुद्धा घडते किंवा आपण जर ठरवून एखादी कंडिशन तयार केलेली असेल की 11 वाजता पेपर संपणार आहे, आपण 12 वाजता हे पेपर असेस करू, तर ती 12 वाजता सुरू होईल. किंवा तुमच्या मनामध्ये असं असेल की विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यानंतर लगेचच्या लगेच त्याला त्याची उत्तरं मिळावीत आणि विद्यार्थी परीक्षा देण्याच्याच मानसिकतेमध्ये असेल तेव्हाच त्याला त्याचा निकालही कळावा, तर त्या पद्धतीनेही सेटिंग करता येतं. अर्थात
हा ॲडव्हान्टेज हा गुगलचाच दुसरं सॉफ्टवेअर, याला गुगल फॉर्म असं आपण म्हणतो, त्याच्यामध्ये उपलब्ध असतो आणि तो गुगल क्लासरूममध्ये शेअर केलेला असतो. जर विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह लेक्चर द्यायचं असेल, जसं वर्गामध्ये आपण समोर उभे असतो आणि विद्यार्थी समोर बसलेले असतात आणि आपण बोलत असतो, आपण एखादा घटक फळ्यावर आकृत्या वगैरे काढून त्यांना समजावत असतो, तसं जर करायचं असेल तर अर्थातच त्यासाठी झूम मीटिंग हा पर्याय अधिक उपयुक्त आहे. झूम मीटिंगद्वारे घेतलेलं लेक्चर आणि त्याच्यातून त्यांना उपलब्ध झालेलं ज्ञान जर आपल्याला टेस्ट करायचं असेल तर त्यासाठी गुगल क्लासरूम हा सर्वोत्तम पर्याय आहे, की याच्यामध्ये आपल्याला होमवर्क देता येतो, असाइनमेंट्स देता येतात, प्रश्नपत्रिका देता येतात आणि आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चनसुद्धा देता येतात आणि विद्यार्थ्याचं ज्ञान तपासून पाहता येतं. मग या गुगल क्लासरूममध्ये असतं काय, तर गुगल क्लासरूम हे एक ऑनलाईन सॉफ्टवेअर आहे. आणि त्या ऑनलाईन सॉफ्टवेअर वापरण्यासाठी जेव्हा आपण त्याच्यावर काम करत असू तेवढ्या वेळासाठी फक्त आपल्याकडे इंटरनेट उपलब्ध असायला हवं. आपण गुगल क्लासरूममधून बाहेर पडलो की आपल्यासाठी इंटरनेट अत्यावश्यक ठरत नाही. त्या गुगल क्लासरूममध्ये स्ट्रीम, क्लासवर्क, पीपल आणि ग्रेड्स असे 4 भाग असतात. हे 4 भाग शिक्षकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. शिक्षकांच्या दृष्टीने याचा अर्थ असा की ज्या वेळेला आपण विद्यार्थ्यांना गुगल क्लासरूम ओपन करायला सांगतो तेव्हा त्यांच्यासाठी फक्त हे 3च भाग ओपन होतात, स्ट्रीम, क्लासवर्क आणि पीपल. त्यांच्यासाठी ग्रेड हा 4था पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होत नाही. आपल्या लक्षात आलं असेल की आपण जर टीचर असू तर आपण स्ट्रीम ह्या कॅटेगरीमध्ये येतो, ज्याला आपण फॅकल्टी असं म्हणतो. मग आपण जर फॅकल्टी असू तर फॅकल्टीचं काम असतं शिकवणं आणि विद्यार्थ्यांचं ज्ञान तपासून पाहणं. तर शिकवण्यासाठी वेगवेगळे पर्याय स्ट्रीम ह्या कॅटेगरीमध्ये उपलब्ध आहेत. त्यानंतर मुलांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या परीक्षा घ्यायच्या आहेत. त्या परीक्षा आपण क्लासवर्क ह्या कॅटेगरीमध्ये घेऊ शकतो किंवा विद्यार्थ्यांना असाइनमेंट द्यायची असेल तर तेही क्लासवर्क या कंडिशनमध्ये आपण या कॅटेगरीमध्ये आपण देऊ शकतो. आणि पीपल याचा अर्थ आपल्याला किती विद्यार्थी जॉईन्ट्स असतील किंवा एखाद्या वर्गाला एकापेक्षा अनेक टीचर्स शिकवत असतील तर ते सगळे पीपल ह्या कॅटेगरीमध्ये येतात. यामध्ये एका शिक्षकाचा जो क्लास असेल किंवा लेक्चर्स असतील ती दुसऱ्या शिक्षकाशी संबंधित नसतात. विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांची लेक्चर्स पाहता येतील, ऐकता येतील, त्यांचा होमवर्क करता येईल, असाइनमेंट्स करता येतील, पण एक शिक्षक फक्तच आपल्या विषयापुरता अभ्यास देण्याचं काम करेल आणि त्या अनुषंगाने शिकवण्याचे व्हिडिओ आहेत किंवा डॉक्युमेंट्स आहेत किंवा PDF फाईल्स आहेत, PPTs आहेत, त्या शेअर करण्याचं काम करेल. एका शिक्षकाचं लेक्चर दुसऱ्या शिक्षकाच्या लेक्चरमध्ये इम्पोज होणार नाही, इंटरमिजिएटली चेंज होणार नाही, याची दक्षता गुगल क्लासरूम घेतो आणि तेवढी सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो. आणि ह्या 3 गोष्टी विद्यार्थ्याने केल्या
की त्या गोष्टी केल्यानंतर अर्थातच चौथी जी गोष्ट आहे ग्रेडिंग करणं, ते त्या त्या विषयाचा शिक्षक करू शकतो. एकच शिक्षक सगळ्या विषयांचं ग्रेडिंग करत नाही, कारण स्ट्रीम ह्या कॅटेगरीमध्ये प्रत्येक शिक्षकाची स्ट्रीम ही वेगळी होते आणि ती स्ट्रीम वेगळी झाल्यामुळे त्याचं ग्रेडिंग ही अर्थात वेगळंच होतं. आणि त्यामुळे अर्थातच तुम्हाला समजा तुम्ही मुख्याध्यापक आहात आणि तुम्हाला प्रत्येक शिक्षकाचं काम, प्रत्येक शिक्षकाचं ग्रेडिंग, प्रत्येक शिक्षकाचं टीचिंग हे जर चेक करायचं असेल, तर अर्थातच तुमच्याकडं तो कोडवर्ड जर असेल तर तुम्ही सर्व शिक्षकांना अंडर ऑब्झर्वेशनमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांची शिकवण्याची प्रक्रिया कशी चालते तेही आपण ऑब्झर्व करू शकतो. मग आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय, तर पहिल्यांदा गुगल क्लासरूम हे सॉफ्टवेअर आपल्याकडे डाउनलोड करायचं आणि त्यासाठी आपल्याकडे गुगलचा जीमेल ID तयार झालेला महत्त्वाचा आहे. गुगल ID जर असेल तर आपण गुगल क्लासरूमला डायरेक्टली लॉग इन करू शकतो आणि त्याच्यावरूनच पुढच्या गोष्टी असेस होऊ शकतात. गुगल क्लासरूम हे सॉफ्टवेअर तुम्ही लॅपटॉपमधून सुद्धा वापरू शकता, डेस्कटॉप कॉम्प्युटरमधून सुद्धा वापरू शकता आणि तुमच्या अँड्रॉइड मोबाईल फोनमधून सुद्धा वापरू शकता. त्याच्यामुळे तुमच्याकडं कुठलं डिव्हाइस आहे त्याला महत्त्व नाही, फक्त त्या डिव्हाइसला इंटरनेट कनेक्टेड आहे की नाही त्याच्यावर गुगल क्लासरूमची क्लॅरिटी आणि त्याचा यूज हा ठरत असतो. क्लासरूम मॅनेज टीचिंग अँड लर्निंग, आपण जर गुगल ब्राउझरला गेलो, समजा मी गुगल ब्राउझरला गेलो, तर गुगल ब्राउझरला गेल्यानंतर माझा हा पहिला इंटरफेस ओपन होईल. त्याच्यामध्ये मी गुगल क्लासरूम असं टाईप करेन आणि गुगल क्लासरूम टाईप केल्यानंतर मला गुगल क्लासरूम ही जी पहिली वेबसाईट आहे, क्लासरूम मॅनेज टीचिंग अँड लर्निंग अशी ओपन झालेली दिसेल. क्लासरूम मॅनेज टीचिंग अँड लर्निंग अशी ओपन झालेली दिसेल, जी मी आपल्याला इथे दाखवलेली आहे. क्लासरूम मॅनेज टीचिंग अँड लर्निंग. मग ती ओपन केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपला जीमेल अकाउंट आहे त्याने साइन इन करायचं आहे. म्हणजे कसं, तर मी इथे गुगल क्लासरूमला गेलो. गुगल क्लासरूमला गेल्यानंतर मी ह्या गुगल क्लासरूम मॅनेज टीचिंग अँड लर्निंगवर क्लिक करेन. तिथे क्लिक केलं की माझा असा इंटरफेस ओपन होईल. असा इंटरफेस ओपन झाला की इथे साइन इन हा डायलॉग बॉक्स येईल. त्या साइन इनला मी जर क्लिक केलं तर त्याच्यावर क्रिएट गुगल क्लास असा पर्याय येतो. आपण बघूया साइन इन केल्यानंतर काय घडणार आहे. हा इथे पर्याय आला गुगल क्लासरूम. त्या गुगल क्लासरूमला हा साइन इनला इथे पर्याय आलेला आहे गुगल क्लासरूम. त्या गुगल क्लासरूमला टिक करेन. आपल्याला हा इंटरफेस ओपन झालेला दिसेल आणि या इंटरफेसमध्ये मला हे माझं टेक्नोटच कोचिंग अकाउंट जे आहे त्या अकाउंटच्या अनुषंगाने त्या अकाउंटसाठी मला गुगल क्लासरूम ओपन करायचा आहे. म्हणून
मी इथे कंटिन्यू करेन. कंटिन्यू केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल. त्या इंटरफेसला मी हे जे प्लस साईन आहे तिथे जाईन. या प्लस साईनमध्ये लक्षात येईल आपल्या इथे हा डायलॉग बॉक्स बघा. इथे प्लस साईन आहे. इथे आपले 9 पॉईंट्स आहेत की जे आपल्याला गुगलच्या वेगवेगळ्या फॅसिलिटीज देतात. जीमेल असेल, यूट्यूब असेल, त्यानंतर ड्राईव्ह असेल, सर्व फॅसिलिटी देतात. हा माझा DP सेट केलेला माझ्या जीमेलचा फोटो आहे की ज्याच्यावर मी त्या फोटोवरून इझिली आयडेंटिफाय करू शकेन की हे माझंच अकाउंट आहे. आणि इथे क्रिएट ऑर जॉईन युअर फर्स्ट क्लास असं म्हटलं. म्हणजे आपण पहिल्यांदाच तो क्लास ओपन करणार आहोत म्हणून तिथे ऑप्शन आलेला आहे क्रिएट ऑर जॉईन. क्रिएट हा आपण टीचर असू तर आपल्यासाठी आणि जॉईन हे विद्यार्थ्यांसाठी. मग या क्षणालाच एक शंका जी तुमच्या मनामध्ये आलेली असेल ती मी दुरुस्त करून ठेवतो की आपण जर एखादा क्लास क्रिएट केलेला असेल तर विद्यार्थ्यांना तो क्लास क्रिएट करायची गरज नसते. त्यांनी फक्त त्याला जॉईन व्हावं आणि त्याच्यामधली स्ट्रीम, क्लासवर्क, पीपल ह्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या फॅसिलिटीज ते जॉईन झाल्यानंतर वापरू शकतात. आपण क्लास क्रिएटर असतो त्यामुळे आपल्याला स्ट्रीम, क्लासवर्क, पीपल आणि ग्रेड्स या सगळ्या फॅसिलिटी वापरता येतात. तर आता आपण बघूया या प्लस साईनला जाऊन आपल्याला काय करायचं आहे. प्लस साईनला गेल्यानंतर मला इथे 2 पर्याय येतील. पहिला पर्याय जो असेल जॉईन क्लास, जो अर्थातच विद्यार्थ्यांसाठी असेल, आणि दुसरा पर्याय येईल क्रिएट क्लास, जो अर्थातच आपल्यासाठी असेल. मी त्या क्रिएट क्लासला क्लिक करतो की मला असा डायलॉग बॉक्स आला. ह्या डायलॉग बॉक्समध्ये ह्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. प्रायव्हसी सेटिंग असते, प्रत्येक सॉफ्टवेअरला असते. त्याला मी क्लिक केली. इथे कंटिन्यू म्हणेन. कंटिन्यू म्हटलं की माझ्या क्लासचं नाव काय ठेवायचं मी ते इथे डिस्प्ले होईल. मग मी पहिली रिक्वायर्ड टर्म इथे पुट करतो, FDP. हा FDP प्रकार काय आहे? FDP याचा अर्थ फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम. आपण जे ऑनलाईन प्रोग्राम्स करतो ते सगळे FDP ह्या कॅटेगरीमध्ये येतात. कॉम्प्युटरचं कोड वर्किंग आहे आणि त्याच्यामध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम ह्या कॅटेगरी अंडर आपण पुढचं सगळं जे काम आहे ते करू शकतो. अर्थात तुम्हाला हवं तर तुम्ही वेगळं नाव बदलू शकता. मी त्या सेक्शनला म्हणेन माझा वर्ग समजा 12वी असेल तर मी 12वी असं म्हटलं. 12 स्टँडर्ड. मला सब्जेक्ट चॉईस करायचा असेल, मी सब्जेक्ट चॉईस केला फिजिक्स. ओके. मला ग्रुप चॉईस करायचा असेल तर मी म्हणेन सायन्स. आता हेच वेगळ्या पद्धतीने मी सांगू शकेन. समजा मला इथे 12वी न लिहिता मला लिहायचं असेल 8A और ओनली 8 आणि मला इथे लिहायचं असेल हिस्ट्री आणि मी इथे लिहीन A. याचा अर्थ काय? मी अर्थात मी स्लॅश करून का दाखवले तर तुम्हाला जे हवं तर तुम्ही लिहू शकता. हा स्लॅश काढून टाकला तरी चालेल, हा फिजिक्स सब्जेक्ट काढून टाकला तरी चालेल, हा सायन्स काढून टाकला तरी चालेल.
याचा अर्थ तुम्ही 8वी ह्या वर्गाला हिस्ट्री ह्या विषयाचं ए ह्या डिव्हिजनसाठी टीचिंग करणार आहात, होमवर्क देणार आहात, असाइनमेंट देणार आहात. आलं लक्षात? मी जस्ट फॉर एक्झाम्पल म्हणून सांगितलं. तुम्ही बरेच जण तुमच्या वर्गांना कमळ, अभय किंवा लोटस और जस्मिन अशी काही नावं देता. त्या रूमचं नाव तुम्ही इथे शेअर करू शकता. तुमचा क्लास कोणताही असू शकेल, तुमचा सब्जेक्ट कोणताही असू शकेल, एनिथिंग. ओके, मग त्याला मी याच कंडिशनला मी क्रिएट म्हणतो. क्रिएट. हा जो FDP कोड आहे तो FDP तयार झालेला आहे, क्लास 8 तयार झालेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे आपण क्लास 8A, तुम्हाला जर अजून क्लिअर नाव ठरवायचं असेल तर हे नाव ठरवताना अगोदरच बदलता येऊ शकतं. महत्त्वाचा यातला घटक असा की इथे हा एक क्लासचा कोड तयार झालेला दिसेल. हा क्लासचा जो कोड तयार होतो तो आपण कॉपी करून घेऊ शकतो आणि विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे सेंड करू शकतो. याच्यातला महत्त्वाचा भाग हा की आपण या क्लासरूममधल्या सगळ्या गोष्टी ह्या ईमेलद्वारेच विद्यार्थ्याला सेंड करू शकतो किंवा पर्सनल कॉन्टॅक्ट असेल तरी शेअर करू शकतो. पण ईमेल इज अ बेस्ट ऑप्शन. तो अर्थात पुढे आपण भाग बघणार आहोत की कॉन्टॅक्टमधून कसं शेअर करायचं आणि ईमेलमधून कसं शेअर करायचं. फक्त हा क्लास कोड असतो SVEULG2 हा आपल्याकडे कॉपी करून ठेवणं महत्त्वाचं किंवा लिहून ठेवणं महत्त्वाचं. आपल्याला इथे 4 घटक दिसतात. आपण टीचर आहोत म्हणून आपल्याला 4 घटक दिसतील. विद्यार्थ्यांना फक्त हे पहिले 3 घटक दिसतील. पुढचा ग्रेड हा घटक दिसणार नाही. मग पहिले आहे स्ट्रीम, दुसरा आहे क्लासवर्क, तिसरा आहे पीपल. आता स्ट्रीम काय करते, क्लासवर्क काय करतं आणि पीपल काय करणार, आपण वन बाय वन डिस्कस करू. मी पहिल्यांदा ऑप्शन आहे पीपल तिथे जातो. तिथेच का पहिल्यांदा गेलो तर पीपलला गेलो याचं कारण असं की मला सुरुवातीला इथे एक टीचर किंवा एक विद्यार्थी जॉईन करून घ्यायचा आहे. आता मी हा क्लासरूम ओपन केलेला आहे म्हणजेच मी टीचर म्हणून सुद्धा इथे असाइन झालेलो आहे. मला जर दुसरा टीचर वाढवायचा असेल तर मी इथे जाईन आणि इथे प्लस साइन दिसतंय तिथे क्लिक करेन आणि एखादा टीचर मी ॲड करून घेईन. नंतर मला नंबर ऑफ स्टुडंट्स ॲड करायचे आहेत तर मी स्टुडंट ह्या कॅटेगरीला जाईन आणि तिथे ही जी विंडो दिसते तिथे प्लस साइन आलेला आहे तिथे मी क्लिक करेन. आणि लक्षात घ्या ज्या ज्या वेळेला आपण स्टुडंट ॲड करू त्या त्या वेळेला हा जो इन्व्हिटेशन क्लास कोड आहे तो क्लास कोड त्या त्या विद्यार्थ्याला त्याच्या ईमेलवर शेअर ऑटोमॅटिकली केला जाणार आहे. आलं लक्षात? बघूया मी पीपल ह्या ऑप्शनच्या अंडर येणाऱ्या सब ऑप्शनचा विचार करतो. इथे मी प्लस असं केलं तर माझ्याकडे आलं इन्व्हाइट टीचर. आता इथे म्हटलंय टाईप ए नेम ऑर ईमेल. तुमच्या जर डिव्हाइसला नेम आणि ईमेल जर स्टोअर केलेले असतील तरच नेम द्या, अदरवाईज त्या टीचरचा त्या पर्सनचा ईमेल ID द्या. मी इथे देतो iSmart
coaching science@gmail.com. मी ह्या व्यक्तीला, ही व्यक्ती आहे इन्स्टिट्यूट आहे मला माहीत नाही, मी इथे त्याला टीचर म्हणून आता अपॉइंट करतोय. मी टीचर म्हणून अपॉइंट केलं की माझा असा डायलॉग बॉक्स तयार होईल. त्याला म्हणायचं, ह्या ह्याच्यासाठी त्याला म्हणायचं इन्व्हाइट. इन्व्हाइट केलं की ती व्यक्ती ॲज अ टीचर म्हणून इन्व्हाइट होईल. लक्षात येईल इथे आपल्या की इथून हा लाइटेड लोगो दिसतोय, हा अनलाइटेड लोगो दिसतोय, कारण माझी रिक्वेस्ट म्हणजे इन्व्हिटेशन ॲज अ टीचर म्हणून त्या व्यक्तीला अजून पोहोचली नाही किंवा इन प्रोग्रेसमध्ये आहे. आलं लक्षात? जेव्हा पोहोचेल तेव्हा तिथे इन्व्हायटेड असा लाइटेड लोगो तयार होईल. नंतर मला स्टुडंट ॲड करायचा आहे. मी स्टुडंट ॲड, मी मगाचंच नाव घेतो, iSmart coaching science@gmail.com आणि त्याला क्लिक केलं आणि त्याला इन्व्हाइट म्हटलं. इथे लक्षात आलं असेल काय घडलंय ते. मी ज्या वेळेला टीचरवरून तो ईमेल आय डी काढला आणि स्टुडंटला कनेक्ट केला, तो स्टुडंटला कनेक्ट केल्यानंतर ॲटोमॅटिकली तो आय डी एकच आय डी होता, एकच आयडेंटिफिकेशन होतं, तो टीचरवरून स्टुडंटमध्ये कन्वर्ट झाला. मला दुसरा जर एखादा आय डी जोडून घ्यायचा असेल तर मी असं करेन, मी इथे म्हणेन sanvn3@gmail.com आणि त्याला इन्व्हाइट म्हटलं. बघूया काय येतंय. मी असे नंबर ऑफ स्टुडंट्स इथे ॲड करून घेऊ शकतो. या इथे नंबर ऑफ स्टुडंट्स ॲड करून घेऊ शकतो आणि इथेही नंबर ऑफ टीचर्स मी ॲड करू शकतो. फक्त या प्लस साईनला जायचं, या प्लस साईनला जायचं आणि ॲड करायचं. त्यांना सिक्वेन्शियली आणायचं असेल तर इथे शॉर्टिंग करता येतं, A to Z or Z to A समथिंग. आता मी इथे करणार आहे ॲक्शनला क्लिक. ॲक्शनला क्लिक केल्यानंतर लक्षात येईल की त्या विद्यार्थ्याला मी ईमेल थ्रू इन्व्हाइट केलेलं आहे आणि एखादा विद्यार्थी मला क्लासरूममधून डिलीट करायचा असेल तर त्याला रिमूव्ह म्हणायचं, बाहेर सोडायचं. ओके. आता हे पीपल मी असाइन केलेले आहेत, टीचर आहे माझे. पण नंतर मी येणार आहे क्लासवर्ककडे, दुसरा लगेचचाच पार्ट. क्लासवर्कला मी क्लिक केल्यानंतर माझ्याकडं पहिली इंटरफेसिंग डायलॉग विंडो ओपन होईल, ती म्हणजे क्रिएट. आता क्रिएटला गेल्यानंतर मला इथे क्लासवर्क असाइन करता येईल. क्लासवर्क असाइन करताना वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. हे इथे डायरेक्ट ऑप्शन्स दिलेले आहेत. त्याहीपेक्षा आपण क्रिएट हा ऑप्शन डिटेलमध्ये चेक करूया. मी क्रिएट ओपन केलं की असाइनमेंट, क्विज असाइनमेंट, क्वेश्चन्स, मटेरियल आणि रियूज पोस्ट आणि टॉपिक्स असे ऑप्शन्स भेटतील. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा असाइनमेंटला क्लिक करतो. असाइनमेंटला क्लिक केल्यानंतर मी असाइनमेंटचं टायटल टाकेन
असाइनमेंट 1. तुम्ही तुमच्या टॉपिकचं नाव टाकू शकता. तुम्ही एखादा चॅप्टर लर्न केलेला असेल आणि त्याच्यावर तुम्हाला असाइनमेंट द्यायची असेल तर त्या चॅप्टरचं टायटल टाकू शकता किंवा सब टायटल टाकू शकता. इथे त्यांना इन्स्ट्रक्शन देऊ शकता. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. तुम्हाला ज्या हव्या त्या. सबमिट असाइनमेंट. सबमिट असाइनमेंट डेट समथिंग 22 ऑक्टोबर. तुम्हाला जे हव्या त्या इन्स्ट्रक्शन तुम्ही देऊ शकता. अर्थात हे जे सगळं आहे हे सगळं आपल्याला इथे ठरवता येतं. हा जो सगळा प्रकार आहे असाइनमेंट 1, इन्स्ट्रक्शन्स किंवा सबमिशन डेट ही आपल्याला इथे ठरवता येते. ड्यू डेट आणि टॉपिक किंवा सब टॉपिकला इथे ठरवता येते. आणि त्यासाठी कंडिशन ज्या आहेत त्या सुद्धा इथे ठरवता येतात. आता मी असाइनमेंट देणार आहे. मग असाइनमेंट देणार म्हटल्यानंतर त्याला मार्किंग सिस्टीम आली. ती मार्किंग सिस्टीम किती पॉईंटची असेल ती मी इथे ठरवू शकतो. आणि मला त्यापैकी किती विद्यार्थ्यांना ही असाइनमेंट सेंड करायची आहे ते मी इथे ठरवू शकतो. हे माझ्या क्लासचं डिटेल्स. असे क्लास त्याच्यामध्ये अर्थातच वाढू शकतात आणि इथून मी ती असाइनमेंट सेव्ह करून माझ्याकडे शिल्लक ठेवू शकतो. आता याच्यापैकी आपण पहिल्यांदा ही जी ड्यू डेट आहे त्याचा विचार करू. ती ड्यू डेट याचा अर्थ मी इथे क्लिक केल्यानंतर इथे कॅलेंडर तयार होईल, गुगल कॅलेंडर. आणि त्या गुगल कॅलेंडरनुसार मला जी डेट ठरवायची आहे की या तारखेच्या अगोदर किंवा या तारखेपर्यंत मला ही असाइनमेंट विद्यार्थ्यांकडून सबमिट करून घ्यायची आहे. सो राईट हिअर ड्यू डेट. त्यानंतर आलेल्या असाइनमेंट्स ॲक्सेप्ट केल्या जाणार नाही. टॉपिक असेल तर इथे क्रिएट टॉपिक. तुम्ही टॉपिकचं नाव द्या. समथिंग माझा सब्जेक्ट हिस्ट्री असेल तर मी असं म्हणेन हिस्टॉरिकल वॉर्स. काही तुम्हाला जे तुमचं नाव असेल तर. ओके. रुब्रिक्स. रुब्रिक्स याचा अर्थ ज्याला आपण रेडमार्क करतो म्हणजे महत्त्वाच्या टर्म्स अँड कंडिशन्स त्याला म्हणायचं रुब्रिक्स. रुब्रिक्स केल्यानंतर क्रिएट रुब्रिक्स आणि रियूज रुब्रिक्स आणि इम्पोर्ट फ्रॉम शीट्स. इम्पोर्ट फ्रॉम शीट्स याचा अर्थ जर दुसरीकडे आपण क्लासरूममध्ये जर रुब्रिक्स तयार केलेल्या असतील तर त्या इथे इम्पोर्ट्स करायच्या. पूर्वी केलेल्या रुब्रिक्स आपण रियूज वापरू शकतो आणि इथून क्रिएट करू शकतो. मी जेव्हा रुब्रिक्स क्रिएट करेन तेव्हा तुम्हाला रुब्रिक म्हणजे काय तेही कळेल आणि त्या क्रिएट का करायच्या किंवा रियूज का करायच्या तेही कळेल. मी रुब्रिकला क्लिक करतो. रुब्रिकला क्लिक केल्यानंतर इथे लक्षात येईल की पॉइंट रिक्वायर्ड. मी असं म्हणेन पॉइंट रिक्वायर्ड. माझी समजा जर 100 मार्कांची परीक्षा असेल तर मला पासिंगला किती मार्क्स लागतात 35. सो पॉइंट रिक्वायर्ड. आलं लक्षात. सो लेवल टायटल पास आणि डिस्क्रिप्शन पॉइंट्स ग्रेटर दॅन 34. 34 पेक्षा जर जास्त मार्क्स असतील
म्हणजे 30/36, 37, तर त्याला आपण पास अशी कॅटेगरी देणार आहोत आणि त्याला आपण टेस्ट करणार आहोत. समजा मला इथे अजून एक रुब्रिक ॲड करायची आहे आणि मला म्हणायचं आहे 75 लेवल डिस्टिंक्शन आणि त्यासाठी मला म्हणायचं आहे पॉइंट्स ग्रेटर दॅन 74. अशा तुम्ही वेगवेगळ्या रुब्रिक्स तयार करू शकता. रुब्रिक्स तयार केल्यानंतर आपण फर्स्ट क्लाससाठी करू शकतो, पास क्लाससाठी करू शकतो, सेकंड क्लाससाठी करू शकतो, डिस्टिंक्शनसाठी करू शकतो, ऑनर्ससाठी करू शकतो. तुम्ही हव्या तेवढ्या रुब्रिक्स इथून कट पेस्ट किंवा नवीन तयार करू शकता. आणि सेव्ह म्हणे. सेव्ह म्हटलं की माझ्या या टर्म्स अँड कंडिशन रुब्रिक्स सेव्ह होतील. माझ्या रुब्रिक्स सेव्ह झाल्या. ही विंडो डिसेबल झाली कारण माझ्या रुब्रिक्स सेव्ह झालेल्या आहेत. सेव्ह झाल्या. ओके. मी आता परत बॅकला जातो. बॅकला गेलो. हा एवढा पार्ट लक्षात आलेला आहे. हा एवढा पार्ट लक्षात आलेला आहे. ओके. याच्यामध्ये ड्यू डेट टाकू शकतो आपण, पॉईंट्स किती ते ठरवू शकतो, टॉपिक ठरवू शकतो, सब टॉपिक ठरवू शकतो, रुब्रिक्स म्हणजे पासिंग कंडिशन ठरवू शकतो. ऑल स्टुडंट्सला मला हे असाइनमेंट सेंड करायचं आहे. मी आता इथे ॲक्च्युअल असाइनमेंट प्लेस करतो. असाइनमेंट प्लेस करण्याचे दोन ऑप्शन्स, एक ॲड आणि दुसरी क्रिएट. ॲड आणि क्रिएटमध्ये पर्याय काय? तर ॲड याचा अर्थ जर मी एखादी गुगल क्विज किंवा गुगल असाइनमेंट जर तयार केलेली असेल तर ती मी गुगल ड्राईव्हवरून डाउनलोड करून इथे ॲड करू शकतो, किंवा मी आत्ता ह्या स्टेजला नवीन असाइनमेंट तयार करू शकतो. ती असाइनमेंट तयार होईल, ती ॲटोमॅटिकली आपल्या जो जीमेल आय डीचा गुगल ड्राईव्ह आहे त्याच्यावर सेव्ह होईल ॲटोमॅटिकली. आणि अर्थातच ती आपल्याला पुढच्या वेळेला ॲड या सिच्युएशनमध्ये ॲड करून विद्यार्थ्यांना फॉरवर्ड करता येईल. मी क्रिएट म्हटलं. क्रिएट डॉक्स, डॉक्युमेंट्स, फॉर्म्स. मी फॉर्म्सला जातो म्हणजे मला क्विज तयार करता येईल. मी माझ्या सेम जीमेल आय डीने क्विजला गेलेलो आहे. मी इथे म्हणतोय क्विज 1 आणि त्याला क्वेश्चन तयार केला. तिन्ही प्रश्न रिक्वायर्ड केले. मी अजून एक प्रश्न देतो आणि तो प्रश्न कोलकाता रायपूर देन नागपूर and something बँगलोर. किती पर्याय देऊ शकतो. हा हे रिक्वायर केला. आता याच्यामध्ये आपण ज्या रुब्रिक्स टाकल्या होत्या त्या 100 पॉईंटसाठी टाकल्या होत्या. मग मी हे 4 प्रश्न जे तयार केलेले आहेत त्या रुब्रिक्सनुसार मी सेटिंगला जाईन आणि सेटिंगला गेल्यानंतर पहिला जो आहे तो जनरल सेटिंग असेल, त्याला मी म्हणेन लिमिट टू 1 रिस्पॉन्स. म्हणजे एक विद्यार्थी फक्त एकाच वेळेला तो क्वेश्चन्स अटेम्प्ट करणार आहे. इथे एडिट आफ्टर सबमिट हा पर्याय ठेवायचा नाही.
सी समरी चॅट अँड टेक्स्ट रिस्पॉन्स, तो पर्याय ठेवा किंवा नका ठेवू, तुमच्यावर डिपेंड्स आहे. प्रेझेंटेशन, शो प्रोग्रेस बार, ओके ठेवायचा. शफल क्वेश्चन्स ऑर्डर, ओके ठेवायची. इथे कन्फर्मेशन मेसेज लिहा, यू आर सबमिटेड असाइनमेंट काहीतरी स्पेल चुकला, असाइनमेंट सक्सेसफुली, परत डबल एल झाला, सक्सेसफुली. हे असाइनमेंटचं हे झालं, किंवा क्यूज म्हणा पाहिजे तर. असाइनमेंटच्या ऐवजी इथे क्यूज म्हटलं तरी चालू शकेल. क्यूज. आणि थर्ड ऑप्शनला जायचं, क्यूजेस, आणि तिथून क्यूज एनेबल करायची. आता क्यूज एनेबल केल्यानंतर अर्थात मी ही क्यूज कशी तयार करायची ती आता डिटेलमध्ये शिकवत नाही, कारण क्यूज कशी तयार करायची, गुगल फॉर्म्स कसे तयार करायचे, असाइनमेंट्स कसे तयार करायचे, हा आपला वेगळा पार्ट आहे, त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ असू शकेल. आत्ता फक्त आपण गुगल फॉर्म, गुगल क्लासरूम कसा वापरायचा ते फक्त पाहणार आहोत. त्यामुळे मी आता क्यूज तयार केलेली आहे आणि तिथे सेव्ह केली. सेव्ह केल्यानंतर माझा हा फॉर्म गुगल क्यूजमध्ये कन्वर्ट झाला आणि तो आता परत एडिट करायचा आहे. आणि इथे म्हणायचं आहे ॲन्सर की काय आहे. ॲन्सर की म्हटल्यानंतर माझा राज्याभिषेक दिन हा 6 जून असेल तर त्याला मी अगोदरच क्लिक करून ठेवतो. आणि त्याला मला मार्क्स किती द्यायचे, मी जसं म्हटलं होतं की 100 मार्क्सची मला परीक्षा घ्यायची आहे. मग 100 मार्क्सची परीक्षा घेण्यासाठी मी 50 क्वेश्चन्स तयार करेन, 25 क्वेश्चन्स तयार करेन की 100 क्वेश्चन्स तयार करेन, त्यानुसार मार्किंग सिस्टीम मी ठरवू शकतो. मी आता इथे एका क्वेश्चनसाठी 25 मार्क्स ठेवतो, म्हणजे 4 क्वेश्चनचे माझे 100 मार्क्स होतील. तुम्ही असं न करता एका क्वेश्चनसाठी तुम्ही 2 मार्क्स ठेवा. 2 मार्क्स ठेवलेत की तुमचे टोटल मार्क्स 8 मार्क्स होतील, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही मार्क्स किती ठेवणं, हे टोटल मार्क्स किती ठेवणं आणि किती क्वेश्चन्स तयार करणं हे तुमच्यावर डिपेंड्स आहे. मी फक्त अगोदर रुब्रिक्स तयार केल्या होत्या आणि आता मी मार्किंग सिस्टीम करतोय, म्हणून मी इथे 25 घेतले. नाहीतर एका MCQ साठी 25 मार्क्स नसतात. आणि एवढं सगळं केल्यानंतर मी म्हटलं डन. दिली मार्क्स 25 अँड डन म्हटलं. हा क्वेश्चन मला नको, तो मी डिलीट करून टाकला. आलं लक्षात, हे मी क्लिअर केलेलं आहे. आणि आता मी इथे सेंडला येईन. सेंडला आल्यानंतर मी इथे त्याची लिंक घेईन. लिंक घेतल्यानंतर ते मी शॉर्टर करेन. शॉर्टर केल्यानंतर ती मी कॉपी करेन. मी इथून बाहेर पडेल, गुगल फॉर्म डिलीट करेन. ती क्विज माझी इथे ॲड होईल. लिंकला आलो मी, ती लिंक इथे पेस्ट केली, ॲड लिंक झालं, माझी क्यूज अपलोड झाली. आलं लक्षात. आणि ही क्यूज ऑल विद्यार्थ्यांना गेली. इथे डायलॉग येतोय बघा, सेविंग, म्हणजे हे आपण केलेले चेंजेस इथे सेव्ह होत आहे. आलं लक्षात. त्यानंतर मी बाहेर पडतो, इथे आलोय, असाइन केलंय, सेव्ह झाला. असाइन केलं, मग अशी सेविंग होता, आता सेव्ह झालेला आहे. आता मी इथून परत बॅकला येतो. बॅकला आलो की माझी हिस्टोरिकल वॉर्स ही असाइनमेंट क्रिएट झालेली आहे. मी आता एकदा परत गुगलला, पीपलला जातो.
पीपलला गेल्यानंतर ह्या विद्यार्थ्यांना ती असाइनमेंट गेलेली असेल. आलं लक्षात? मग आत्ता मी परत स्ट्रीमला आलो. स्ट्रीमला आल्यानंतर माझ्या लक्षात येईल की मी इथे असाइनमेंट डिक्लेअर केलेली आहे. हा पर्याय बघा, इथे असाइनमेंट डिक्लेअर केलेली आहे आणि त्याच्या टर्म्स अँड कंडिशन सुद्धा इथे दिलेल्या आहेत. इथे मला एडिट करता येतं, याची कॉपी लिंक करता येते किंवा याच्यामध्ये मला अजून प्रश्न वाढवता येऊ शकतील, प्रश्न बदलता येऊ शकतील, आन्सर शफल करता येतील, काही करता येऊ शकेल. आणि मी परत एकदा इथे येतो. इथे आल्यानंतर हे ॲरोज जे आहेत ते तिथे आल्यानंतर मी त्याला जर क्लिक केलं तर असं लक्षात येईल की FDP 8 स्टँडर्ड क्लासला टेक्नोटच कोचिंग टीचरकडून 12:14 PM ला एक क्लासवर्क देण्यात आलेलं आहे. आलं लक्षात? क्लासवर्क देण्यात आलेलं आहे. आता स्ट्रीम काय करते हे लक्षात आलं. क्लासवर्क काय करतं हे लक्षात आलं. पीपल काय करतात हेही लक्षात आलं. ओके. आता आपण हे जे स्टुडंट होते त्या स्टुडंटकडे जाऊया आणि ते काय करतात त्याचा जरा एक विचार करूया. कारण आत्ता इथे माझ्याकडं ग्रेडिंगसाठी काहीच नाही. ग्रेडिंग पार्ट माझा एम्प्टी आहे. त्याचं कारण असं, या स्टुडंटने त्याच्यावर काहीतरी वर्क केलं पाहिजे तरच माझं क्लासवर्क सक्सेस झालं असं म्हणेन आणि तरच स्ट्रीम ही ॲक्टिवेट होईल. ओके. मग आता मी नवीन विंडोला जातो आणि नवीन विंडोला मी माझा क्लासरूम ओपन करतो. इथे लक्षात येईल की SANVN हा माझा ईमेल ID आहे की ज्याला मी स्टुडंट म्हणून असाइन केलं होतं. SANVN हा स्टुडंट जर असेल तर त्याला त्याच्या ईमेलला ही नोटीस आलेली असेल. मी त्याच्या जीमेलला जाईन. जीमेलला गेलो की इथे टेक्नोटच कडून मला इन्व्हिटेशन आलंय की क्लास जॉईन करायचा की नाही. आणि तो क्लास जॉईन करायचा जर असेल तर मी कसा जॉईन करेन. मी त्यासाठी आज जाईन, ओपन करेन. ओपन केल्यानंतर असा एक इंटरफेस माझ्यासमोर ओपन होईल. ह्या इंटरफेसमध्ये मी जॉईन हा जो आहे तिथे जॉईनला क्लिक करेन. जॉईनला क्लिक केल्यानंतर इथे बघा डिटेलमध्ये दिलेलं आहे टेक्नोटच कोचिंग 20@gmail.com इन्व्हायटेड यू टू द क्लास FDP 8 आणि त्याला मला जॉईन व्हायचं आहे. मी जॉईनला क्लिक केलं की माझा असा इंटरफेस ओपन होईल आणि ही जी एक पॉपअप विंडो ओपन होईल तिथे मी जॉईन म्हणणार. जॉईन म्हणालो की मी त्या क्लासला जॉईन होईल. आत्ता इथे लक्षात येईल की टीचरसाठी 4 ऑप्शन्स होते, स्टुडंटसाठी फक्त 3 ऑप्शन्स आहेत. आलं लक्षात? आणि तिथेही तो क्लासवर्क काय दिलेला आहे ते बघू शकतो, कोणत्या स्ट्रीमने दिलेलं आहे ते बघू शकतो आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते टीचर्स ॲड आहेत. आता याच्यामध्ये बघा इथे स्टुडंटचा ऑप्शन आलेला नाही विद्यार्थ्यासाठी, फक्त टीचरचा ऑप्शन आला आहे. मग त्या टीचरने कोणतं काम दिलेलं आहे ते तो इथे क्लिक करून बघू शकतो. कोणतं क्लासवर्क दिलेलं आहे ते असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरला क्लिक करून बघू शकतो आणि इथे नवीन नोटिफिकेशन्स काय आहेत तेही चेक करू शकतो. मग आत्ता मी पहिल्यांदा स्ट्रीमला जाऊन नोटिफिकेशन ओपन करतो. मी स्टुडंट म्हणून आहे.
इथे माझं नोटिफिकेशन आलं लक्षात. मग इथे पहिल्यांदा आहे क्यूज 1 गुगल फॉर्म, दुसरा आहे क्यूज आणि त्याची काहीतरी लिंक दिलेली आहे. ओके, मी याला क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर मी इथे आन्सर्स काहीतरी रॅन्डमली सिलेक्ट करतो. किती बरोबर आहेत, किती चूक आहेत, आय डोंट नो, अँड सबमिट. सबमिट झाल्यानंतर मला जर माझा स्कोर चेक करायचा असेल तर मी लगेच चेक करेन. 50 आउट ऑफ 100. का? माझं पहिला ॲन्सर चुकलं, दुसरा ॲन्सर बरोबर आलं, तिसरा ॲन्सर चुकलं, चौथा ॲन्सर बरोबर झालं, 4 पैकी 2 क्वेश्चन बरोबर, 50 मार्क्स. ओके, मी बाहेर जाईन. इथे मला येईल ओपन असाइनमेंट. म्हणजे मी परत ओरिजिनल विंडोला आलो. ओके, ही माझी ओरिजिनल विंडो. मी माझं काम केलेलं आहे. मी मार्क ॲज अ डन केलंय. मार्क ॲज अ डन. ओके, म्हणजे माझी असाइनमेंट सबमिट झालेली आहे. लक्षात आलं? ओके, इथे तुम्हाला जर प्रायव्हेट कॉमेंटमध्ये म्हणायचं आहे की सर लवकर रिझल्ट द्या म्हणून, तर इथे तुम्ही लिहू शकता. ओके, क्लासरूम कॉमेंट अजूनही काही नाही. पासिंग क्रायटेरिया हा टीचरने मला दिला होता. असे मला जे रुब्रिक्स मी ठरवले होते, डिस्टिंक्शन कुठे असेल, फर्स्ट क्लास कुठे असेल, पास क्लास कुठे असेल, अँड समथिंग. आलं लक्षात? मी एकदा बॅकला जातो. विद्यार्थ्याचं काम पूर्ण झालेलं आहे. मी परत माझ्या क्लासला आलो. विद्यार्थी इथे होता, हा इथे, आणि आता क्लास जो आहे तो हा इथे आहे. दोघांच्या सिम्बॉलमध्ये तुमच्या लक्षात येईल. आता बघूया क्लास तो पूर्ण झालाय का. इथे मगाशी काही नव्हतं, आता ग्रेडिंग सुरुवात झालेली आहे. ग्रेडिंग सुरुवात झाली तर तिथे प्रोफेसर संतोष बरे याने असाइनमेंट कंप्लीट केलेली आहे आणि ती जर मला चेक करायची असेल तर त्याला मी क्लिक करेन. क्लिक केल्यानंतर टर्न इन झालेला आहे. किती 20 ऑगस्ट टर्न इन वगैरे समथिंग, आणि टर्न इन झालंय. रिटर्न नो वर्क, मिसिंग नो वर्क. किती असाइनमेंट दिल्या होत्या, किती रिटर्न केल्या, किती टर्न इन केल्या, किती मिसिंग झाल्या, इथे ऑल रिपोर्ट्स मला येतोय. मग इथे ग्रेड्स मार्क्स किती आहेत ते मला कळणार आहे. मगाशी इथे काहीच ऑप्शन नव्हता, आता इथे मार्क्स आउट ऑफ 100 तयार झालेला आहे. आणि मी सबमिशन चेक करणार आहे. सबमिशन चेक करण्यासाठी विद्यार्थ्याने कोणत्या प्रकारे प्रश्न सोडवलेले आहेत ते मी चेक करणार आहे. व्ह्यू असाइनमेंटमध्ये नो फाईल अटॅच, इथे रुब्रिक्स, ग्रेड, टोटल पॉईंट्स, पोस्ट. इथे मी विद्यार्थ्याचे मार्क्स, मी असाइनमेंट चेक केली आणि त्याचे मार्क्स चेक केले, तर मी अर्थात जरा जास्त देतो, 50 देतो.
सेविंग करायचं, मार्क्स जमा झालेले आहे. ओके, अशा तऱ्हेनं आपण प्रत्येक विद्यार्थ्याचं ग्रेडिंग करू शकतो. तर गुगल क्लासरूम हा वापरण्यासाठी सोपा आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना क्लासवर्क देऊ शकता, असाइनमेंट देऊ शकता, त्यांना टेस्ट करू शकता, त्यांच्या ॲप्टिट्यूड टेस्ट घेऊ शकता, त्यांना होमवर्क देऊ शकता आणि तुम्ही त्यांना जज करू शकता. तर त्याच्यामुळे आपण इथे होतो, इथून पुढे आपण क्लासरूममध्ये गेलो होतो, FDP तयार केली होती, क्लास कोड तयार केला होता आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या ऑप्शनल स्ट्रीम्स आहेत, स्ट्रीम, क्लासरूम, पीपल, ग्रेड्स, त्याही स्टडी केल्या होत्या. आपण क्लासरूम तयार केला की तुम्हाला जर काही डाऊट आला तर अर्थातच ismartcochingscience@gmail.com या ईमेल ID ला संपर्क करू शकता. सो थँक्स अ लॉट. धन्यवाद.